यशवंतची पत्नी म्हणजेच आमची होणारी सून अलका गरीब घरातली आहे. यशवंत ज्या लक्षतीर्थाचा मूळ रहिवासी, तेथील जवळपासच्या लहानपणापासून यशवंतला ओळखणाऱ्या भाजीवालीनं आमच्या भाजीवाली आजीच्या मध्यस्थी मार्गदर्शनानं अलकाची सोयरी जुळवून आणली. अनाथ यशवंतला सणात भरल्या घरची सून मिळते यापेक्षा आनंद तो कोणता. संकुलात नेहमी होणारच लग्न, हेही लग्न, पण संदर्भ वेगळा. संकुलात येणाऱ्या प्रत्येकाचे संदर्भ वेगळे, म्हणून प्रत्येक लग्नाचं आम्हास अप्रूप असायचं. मित्रांनो, तुम्हाला हे नेहमी होणाऱ्या लग्नापैकी हे एक वाटलं तरी आम्हाला त्या लग्नाचं, प्रत्येक लग्नाचं कौतुक असतं. कारण प्रत्येक लग्नानं आम्ही नवी सामाजिक सप्तपदी आक्रमत असतो. आमच्या मुलामुलींनी देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं घातलेले प्रत्येक फेरे संकुलाच्या कक्षा रुंदावतात. नवे मित्र, हितचिंतक, सहाय्यकर्ते जोडतात. गेल्या 50 वर्षाच्या आमच्या वाटचालीत आम्ही फक्त मुलींचीच लग्न केली. मुलं बाहेर पडून स्वावलंबी व्हायची, कधी मध्यस्थीनं तर कधी स्वतःच्या हिमतीवर लग्न करायची. मुलींना बाहेर मुलांप्रमाणे स्वावलंबी होऊन जगण्याचं वातावरण अजून समाजात नाही. समाज प्रगल्भ व्हायला भरपूर वाव आहे, हेच खरं. त्यामुळं मुलींना शिकून सवरून, खरं तर सावरून त्यांचं लग्न करायचो. मुलं काही अविवाहित राहायची, तशीच दिवस काढायची. त्यांची कुतरोड पाहून त्यांचीही लग्न करायची ठरवलं. ज्यांना कोणी नाही त्यांचं सर्व काही व्हायचं, त्यांचं सर्व काही करायचं संकुलाने ठरवलं. या लग्नात श्री ज्ञानेश्वर भस्मे आणि सौभाग्यवती हेमलता भस्मे यांनी आमच्या वैशालीचं कन्यादान केलं. वैशालीचे आईवडील आहेत, पण त्यांनी लग्नात आईवडील म्हणून यायचं नाकारलं. ज्याचा त्याचा प्रश्न. भस्मे परिवारानं आमच्या प्रत्येक लग्नात मुलीच्या गळ्यातलं मंगळसूत्र देऊन, त्यांच्या कुंडलीतील मंगळ घालून त्यांचं जीवन मंगलमय बनवलं. प्रत्येक लग्नात कॉट, गादी, आईस्क्रीम, दूध देणारे आमचे आणखीन एक हितचिंतक श्री अविनाश वाडीकर यांनी या लग्नात जवळजवळ सर्व भार उचलला. ते या लग्नाचे प्रायोजक, आम्ही फक्त संयोजक. माननीय शांकृपंत वालावलकरांनी नेहमीप्रमाणे वधूवरांची मंगलवस्त्र दिली. दर लग्नात 5,000चे तोशे टोसून पोलीस बांधव वाद्यवृंद घेऊन यायचे. या साऱ्यांची तळमळ, सातत्य, प्रेम हे सगळं बघून गलबलायला होतं. अशा शुभविवाह पुनर्वसन कथांचं एक स्वतंत्र पुस्तक होईल खरं तर. पुनर्वसनाच्या या धडपडीतून सतीश साखळकर इंजिनियर झाला. कांचन वाडकर, सविता जाधव DED शिक्षिका झाल्या. मिलिंद हॉर्टिकल्चरमध्ये BSc होऊन कोल्हापूरच्या साऱ्या बागांचा ठेकेदार झाला. अमोल इंटरनेट तज्ज्ञ होऊन शिवाजी विद्यापीठाचं महाजाल विकसित करतोय. अर्जुन बांगड्या विकतो. राजेश ठिबक सिंचन करतो. दीपा MSW होते आहे. आनंदी ब्युटी पार्लरचा कोर्स करते. भूषण औषध विक्रेता झाला आहे. अशी शेकडो उदाहरणं खरं म्हणजे माझ्या संस्थेत वाढण्याच्या काळात कुस्करल्या गेलेल्या अनेक स्वप्नांची पूर्तता, अनेक मुलामुलींच्या दुर्लक्षानं तुडवल्या गेलेल्या जीवनांची ती भरपाई होती. यासाठीच तर मी अनाथांचं संगोपन आणि पुनर्वसन कार्यासाठी स्वतःच झोकून दिलं होतं. शांताराम कृष्णाजी पंत वालावलकर, महाराष्ट्राच्या सामाजिक नकाशावर ज्यांनी आपल्या दातृत्वाचे ध्वजारोहण करुणा कल्पतरू नाव सार्थ केलं. कोल्हापूरला रिकाम्या हाताने आलेल्या या गृहस्थांनी आयुष्यभर समाजाला ओंजळी भरभरून सहाय्य केलं. आपली रिकामी कूस या माणसांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, वैद्यकीय संस्थांना दत्तक घेऊन त्यांना अर्थाश्रय देऊन उजवली. तसा मी त्यांना माझ्या वयाच्या 10व्या वर्षापासून ओळखत आलो आहे. त्यावेळी मी रिमांड होममधील एक निराधार आश्रित होतो. त्यांचं संस्थेत येणं, आम्हाला खाऊ देणं,
आईच्या मायेचा असायचो. पुढं मी त्यांच्याच प्रोत्साहन प्रेरणेनं रिमांड होमचं कार्य सुरू केलं. कोल्हापूर रिमांड होमचं बालकल्याण संकुल करण्यात सिंहाचा वाटा वालावलकरांचा. आम्ही सर्व त्यांना बापू म्हणायचो. मी बापूंच्या सहवासात आलो तेव्हा त्यांनी आपल्या कापड दुकानाचा ट्रस्ट करून समाज सहाय्याचा सपाटा लावलेला. ते मोठे धर्मानुरागी गृहस्थ होते. मी पाहायचो मागायला येणाऱ्या प्रत्येक हातांना परत न पाठवण्याचा रिवाज होता त्यांचा. त्यांच्या या धर्मानुरागी दानशूर वृत्तीचा अनेक जण गैरफायदा घेत मी अस्वस्थ असायचो. मंदिर जीर्णोद्धारासाठी ते अधिक सहाय्य द्यायचे. मी एकदा त्यांना म्हणालो, बापू, मंदिर जीर्णोद्धारापेक्षा माणसाचा जीर्णोद्धार नाही का अधिक महत्त्वाचा? सहज बोललेलं त्यांनी गंभीरपणे घेतलं. मला ट्रस्टचा विश्वस्त करून मी सांगेन ते ऐकत राहिले. उभारीच्या काळात चांगली माणसं मिळाली की आयुष्याचे फासे विधायक पडू लागतात. माझं बापूंच्या सहवासात तसंच झालं. रिमांड होम्स काय, मी ज्या ज्या संस्थांशी संबंधित होतो त्या सर्व संस्थांना बापूंनी सहाय्य करून मोठी उदारता दाखवली. पुढं तर संकुलाला आपल्या हॉस्पिटलची 5 एकर जागा बक्षीस दिली त्यांनी. 500 खाटांचं रुग्णालय करायचं त्यांचं स्वप्न अकाली आणि अचानक आलेल्या अपंगत्वामुळे अपुरं राहिलं. ती जागा संकुलाला देऊन त्यांनी आपलं अपूर्ण स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी एका परीनं मजवर सोपवली होती. ती पुरी व्हावी म्हणून चांगले 1 कोटी रुपये देऊ केले होते. पण माझ्या सहकाऱ्यांच्या अदूरदर्शितेमुळं बापूंचं स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याची खंत मनात सतत सलत राहते. मी त्यांच्या ट्रस्टचा विश्वस्त. नंतर सर्व ट्रस्टचा सचिव झाल्यानंतरच्या काळात आम्ही त्यांचे कोट्यवधी रुपये सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य कार्यात आणून अनाथ, अंध, अपंग गरजूंसाठी कल्पवृक्षच तयार केला. कुणाही गरजूंनी या कल्पवृक्षाच्या छायेत यावं, आपली करुणा भाकावी, त्याला अभय देणारे बापू म्हणून तर करुणा कल्पतरू. आम्ही सहस्त्रचंद्र दर्शनाचा योग साधून त्यांना ही पदवी दिली. शब्दशोध माझा, समाजानं तो स्वीकारला. बापू महाराष्ट्रातील अग्रेसर कापड व्यापारी. पूर्वी त्यांची एक विविंग मिल पण होती. मी ज्या काळात त्यांच्या सहवासात आलो त्या काळात तिथं त्यांनी धर्मशाळा, मंगल कार्यालय सुरू केलेलं. आपल्या मोठ्या हॉस्पिटल उभारणीचं स्वप्न त्यांनी त्या जागेत छोटं हॉस्पिटल उभारून पूर्ण केलं. त्या काळात मी त्यांचा अधिक निकटवर्ती झालेलो. मनुष्य उद्धाराचं हे काम त्यांना समाधान देत गेलं. मला त्या कामानं नवी दिशा दिली. बापूंनी छोट्या गोष्टींनी मला संस्कारित केलं. मी बोलताना म्हणायचो, रिमांड होमच्या पोरांना हे नाही ते नाही. ते म्हणायचे, पोरं का म्हणता, मुलं म्हणा. पोर दुसऱ्याचं असतं, मुलं आपली असतात. बँकेतील पै व्याजाचा विचार करणारे बापू लाखो रुपये देणगी द्यायचे. विचारल्यावर म्हणायचे, काटकसरीनं जमवावं आणि उदारपणे द्यावं. आयुष्यभर मिळवलेला पै बापूंनी समाजासाठी समर्पित केला आणि ते आमच्यातून निघून गेले. बापूंच्या सहवासानं माझं फाटकं आयुष्य शिवलं गेलं. त्यांनी मला जे दिलं ते शब्दात येत. त्यांनी मला समाजशील केलं. ध्येयाच्या आकाश भरारीतून मला जमिनीवर पाय घट्ट रोवून उभारायला शिकवलं. माझ्या प्रत्येक मानसिक भावनिक वादळात त्यांनी सुकाणूचं काम केलं. त्यांच्या पत्नी नलिनीताईंची व्यवहार कुशलता आणि बापूंची दयार्द्रता यांच्या मेलाफाने माझं जीवन भावकुशल झालं. आज त्या दोघांचा मिळालेला सहवास आठवताना, मागं वळून पाहताना जाणवतं, मला जन्मदाते आईवडील नव्हते खरे, पण जपणारे, जगवणारे, जागवणारे
ताई बापू होते म्हणून मी तरलो, बचावलो, लढलो, लढत राहिलो. बापूंसारख्या असंख्य सहृदय माणसांनी माझ्या पंखात बळ भरलं म्हणून मी घडू शकलो, काहीतरी करू शकलो. मी ज्या काळात वालावलकर ट्रस्टचं काम सुरू केलं त्या काळामध्ये लक्ष्मी नारायण जनसेवा रुग्णालय आणि संशोधन केंद्राची उभारणी सुरू होती. सन 1987ला रुग्णालयाचा शुभारंभ आणि बालकल्याण संकुलातील अनिकेत निकेतनची पायाभरणी झाली. निधीच्या तरतुदी अभावी अनिकेत निकेतनचं काम मागं पडलं, बंद पडलं. पण हॉस्पिटलचा विकास मात्र झपाट्यानं होत राहिला. रुग्णांची गरज म्हणून रेडिओलॉजी विभाग सुरू करायचं ठरलं. त्यासाठी सिमेन्स कंपनीचं मशीन आवश्यकतेपेक्षा अधिक क्षमता आणि किमतीचं घेण्यावरून ट्रस्टचे तत्कालीन सचिव आबा बाबुळकर आणि बापूंच्यात मतभेद झाले. ते पुढं विकोपाला गेले. ट्रस्टने या प्रश्नी सत्यशोधनासाठी एक सदस्य समिती नेमून त्यावर माझी नियुक्ती केली. माझ्या अहवालात गरजेपेक्षा मोठ्या क्षमतेचं आणि किमतीचं यंत्र खरेदी केल्याचं निष्पन्न झालं. या प्रश्नातून बापूंनी सचिवपदाची धुरा मजवर सोपवली. ट्रस्टच्या स्थापनेपासून सचिवपदाची धुरा सांभाळणाऱ्या श्री बाबुळकरांना हा खांदेपालट अनपेक्षितचा होता. त्यांचं दुखावलं जाणं स्वाभाविक होतं. याच काळात काही गैरव्यवहार उघडकीस आले म्हणून दीर्घकाळ सेवेत असलेल्या काहींना ट्रस्टच्या कापड दुकानाच्या सेवेतून मुक्त करण्यात आलं होतं. एव्हाना 1988 साल अस्ताला निघालेलं. या काळात मी सन्मित्र वसाहतीतील श्री जयंत चिटणीस यांच्या घरी भाड्याने राहत होतो. 7 वर्ष उलटून गेलेली. सन 1985 पासून सतत घर बांधण्याचा भुंगा सौभाग्यवती रेखानं मागे लावला होता. तो काळ आर्थिकदृष्ट्या ओढगस्तीचा होता. पण आपली जमीन, आपलं आकाश असावं असं तीव्रतेनं वाटण्याचाही तोच काळ होता. त्याची अनेक कारणं होती. भाड्याची घरं बदलणं, विंचवाचं बिराड घेऊन फिरणं आता नकोसं झालेलं. पदरामध्ये निशांत, अंकुर ही 2 मुलं होती. घर बदलण्याबरोबरच त्यांच्या शाळा, दाखले, रेशन कार्ड, गॅस कनेक्शन बदलणं मोठं दिव्य असायचं. या साऱ्याचा कंटाळा येऊन गेलेला. चिटणीस कुटुंबीय मंडळी कितीही चांगली असली तरी आपलं घर ते आपलं असंच वाटत राहायचं.